नमस्कार, मी अपर्णा राजेंद्र कुलकर्णी, शुक्रवार पेठ पुणे इथे राहते। मला डिसेंबर 2022मध्ये डायबिटीज डिटेक्ट झाला। म्हणजे माझ्या दाताची ट्रीटमेंट चालू होती, त्यावेळेस थोडी सूज आली होती गालावर। मग त्यानंतर डॉक्टरांना दाखवलं, त्यांनी सांगितलं की शुगर एकदा चेक करा। मग शुगर चेक केली तर त्यात शुगर निघाली। त्यानंतर मग मी शुगरचे औषध घेण्यासाठी होमिओपॅथी डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी आम्हाला इथला रेफरन्स दिला। सीमा गोवंडे मॅडमने आम्हाला DFFचा रेफरन्स दिला आणि तेव्हापासून एप्रिल 2023 पासून ही ट्रीटमेंट मी चालू ठेवली आणि मे पासून सगळ्या स्मूदी वगैरे चालू आहेत। आणि आता इथं देहमला आल्यानंतर तर खूपच फ्रेश वाटत आहे। इथलं वातावरण, इथली मॅनेजमेंट खूपच छान आहे। त्यामुळे मला असा कॉन्फिडन्स निर्माण झाला आहे की आपण डायबिटीज फ्री होऊ, लवकरात लवकर डायबिटीज फ्री होऊ। आणि जे कोणी पेशंट शुगरचे भेटतील त्यांना मी इथंच सजेस्ट करेन यायला DFFमध्ये। नमस्ते, मी राजेंद्र कुलकर्णी। इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी वाटली की जो समाजामध्ये औषधं घेऊन डायबिटीज कंट्रोल करण्याचा ट्रेंड आहे तो पूर्णपणे इथं छेद दिला जातो त्याला। आणि औषधं न घेता तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये तुमचा माइंड डिटॉक्स असेल किंवा वेट लॉस असेल किंवा बाकी फॉलोअप असेल तुमचा, त्याच्यानंतर डाएट प्लॅन असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला डायबिटीस रिव्हर्स कसा करता येतो हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे डायबिटीस सप्रेशन करणं, नुसत्या गोळ्या घेऊन तो सप्रेस होतो, परंतु त्याचे दुसरे प्रॉब्लेम्स परत क्रिएट होऊ शकतात। त्याच्याऐवजी तुम्हाला तो रिव्हर्स करून इथं पुष्कळ उदाहरणं आम्ही अशी बघितली। या कार्यक्रमामध्ये भरपूर लोकांच्या मुलाखती झाल्या की ज्याच्यामध्ये खूप जास्त डायबिटीज असणारे लोकांनी त्यांचं रिव्हर्सल करून त्याच्यामध्ये यश मिळवलं। मग ह्या गोष्टी बघून त्याच्यामध्ये उत्साह आला आणि हा जॉईन करावा असं वाटलं आणि त्या दृष्टीने मग हा कोर्स जॉईन केला। तर थोडंसं मी असं सजेस्ट करेन की ज्या कोणाला डायबिटीस फेस करत असतील त्यांनी फक्त ट्रीटमेंटनी तो कंट्रोल करण्यापेक्षा अशा नॅचरोपॅथीचा वापर करून तो जर तुम्ही रिव्हर्स करू शकलात तर ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वात चांगलं। नमस्ते, थँक्यू।